आता बघा तुम्हाला एक गंमत दाखवतो. हा PSI 17चा प्रश्न आहे. सेम कॉपी पेस्ट आहे फॉर्मेट, तो आहे फॉरेस्ट 2018. सेम कॉपी पेस्ट आहे. बघा बघा पुढची स्लाइड आहे आणि सेम ॲज इट इज आहे. बघा फॉरेस्ट प्रिलिम 2018. ऍक्च्युली प्रिलिमला फॉरेस्टला इंग्लिश असतं, PSIला मेन्सला इंग्लिश असतं. बघा पहिली ओळ काय, सिलेक्ट द करेक्ट कोएसिड डिव्हाइसेस. पुन्हा बघा शब्द बघा, सिलेक्ट द कोएसिड डिव्हाइसेस. बघा शब्द काय वापरला त्याने, फॉर द फॉलोइंग सेंटेन्सेस. काय वाक्य, डॅश पीपल फिअर द आउटब्रेक ऑफ द न्यूक्लिअर वॉर डॅश दे आर कन्सर्न ओव्हर द कंटिन्यूइंग पोल्युशन ऑफ द एन्व्हायरमेंट. आता आपण एक काम करू, मागच्या स्लाइडला येतो मी आणि इथं वाक्य बघू. आता इथे बघा मी फक्त काही हायलाइट करतो, ठीक आहे. हायलाइट करतो वाक्य बघा, इथून कॉपी येते. दे फिअर द आउटब्रेक ऑफ द वॉर दे आर कन्सर्न ओव्हर द माउंटिंग पोल्युशन. बघा जेवढं मी कलर केलेलं आहे तेवढं आपल्याला फॉरेस्ट 2019ला कॉपी आहे ॲज इट इज. बघा हेच वाक्य वाचून घ्या आधी. आता हे वाचा, पीपल फिअर आउटब्रेक ऑफ द न्यूक्लिअर वॉर डॅश दे आर कन्सर्न ओव्हर द कंटिन्युइंग पोल्युशन ऑफ द एन्व्हायरमेंट. सेम कॉपी पेस्ट आहे आणि सेम ऑप्शन पण त्याने दिलेलं आहे. फक्त काय केलं, PSI 17 जेवढा पॅसेज होता त्यातील फक्त अर्धा पॅसेज तोडला आणि कॉपी पेस्ट केला. म्हणजे थोडक्यात याच्यातनं मला काय कळालं आहे, जे तुम्हाला कळायला हवं की क्वेश्चन पेपर सेट करणारा व्यक्ती बाजारातले पुस्तकं किंवा कुठल्या क्लासवाल्याच्या नोट्स किंवा माझ्या नोट्स समोर नाही ठेवत, अजिबात नाही. तो काय समोर ठेवतो त्याचाच क्वेश्चन पेपर. मग कुठला ठेवतो, PSI STI असिस्टंट राज्य सगळ्या क्वेश्चन पेपर त्याच्याच हातात असतात आणि तो फक्त इकडे तिकडे कॉपी करत असतो. वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. आपण आज व्होकॅब्युलरीचं 6वं सेशन सुरू करतोय, ज्यामध्ये आपण बघणार आहोत कोएसिड डिव्हाइसेस. आता कोएसिड डिव्हाइसेस म्हणजे काय, ते परीक्षेत कसे विचारले जातात, त्यांचा वापर कसा होतो, या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. विषय म्हणजे कोएसिड डिव्हाइसेस वरती PSI 17ला प्रश्न आहे, राज्यसेवा 19ला प्रश्न आहे, STI 18ला प्रश्न आहे आणि फॉरेस्ट 18ला प्रश्न आहे. हे सेशन सुरू करण्याच्या आधी सर्वात महत्त्वाचा पॉईंट मला हा बोलायचा आहे की बरेचसे विद्यार्थी मला फोन करताना म्हणतात की सर कंबाईनचं इंग्लिश वेगळं आहे आणि राज्यसेवा वेगळं आहे. आधी गोष्ट समजून घ्या, इंग्रजीचा प्रश्नपत्रिका जो डिझाईन करतो, म्हणजे प्रश्नपत्रिका कुठल्या असतील, फॉरेस्ट असतील, ॲग्री असेल, PSI असेल, STI असेल, असिस्टंट असेल, कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल, सगळ्यांचा एकच दर्जा आहे, तो म्हणजे पदवी. सगळ्यांचा एकच सिलेबस आहे, ते म्हणजे इंग्लिश ग्रामर, कॉम्प्रेन्शन आणि व्होकॅब्युलरी. आणि सर्वांचा क्वेश्चन पेपर बनवणारा व्यक्ती सुद्धा एकच आहे MPSC मध्ये. प्रश्नपत्रिका दररोज बनवल्या जात नाही, त्यामुळे MPSC काही वेगळे लोक हायर करणार नाहीये, त्यांना एवढे पॉसिबल नाही आहे. तर समजून घ्या कन्सेप्ट, कंबाईन, राज्यसेवा आणि इतर परीक्षा म्हणजे ॲग्री असेल, फॉरेस्ट असेल किंवा इतर असतील क वर्गाच्या, सगळ्यांचं इंग्लिश एकच आहे, सिलेबस एकच आहे आणि दर्जा एकच आहे. त्याचा बेस काय बरं, कुठल्या बेसवर तुम्ही बोलताय, तर क्वेश्चन पेपर कॉपी होतात. PSIचा प्रश्न फॉरेस्टला कॉपी आहे, फॉरेस्टचा प्रश्न राज्यसेवाला कॉपी आहे, राज्यसेवा प्रश्न कंबाईनला कॉपी आहे. हे एक पॅटर्न आहे. म्हणून आपण असं म्हणतो की इग्नोरंट इज अ ब्लिस. म्हणजे काय, अज्ञानात लोक सुख मानतात. त्यामुळे ज्यांना अज्ञान असतं, ज्यांना क्वेश्चन पेपर पॅटर्न माहित नाही, ज्यांना सिलेबस माहित नाही, ज्यांनी कधी प्रश्नपत्रिका बघितला नाही आहे, त्यांना हा डिफरन्स जाणवतो की राज्यसेवा वेगळा आणि कंबाईन वेगळा आहे. काही लोकांना असं वाटतं की कंबाईन लोकांचा पगार कमी असतो, त्यामुळे त्यांची इंग्रजी कमी असेल किंवा सोपा दर्जे असेल. असं अजिबात नाही आहे. सगळ्यांचा सेम पॅटर्न आहे. फक्त फरक काय आहे की कंबाईनला 30 प्रश्न आहे, राज्यसेवाला 50 प्रश्न आहे आणि इतर एक्झाम असतील फॉरेस्ट ॲग्री त्यांना 25 प्रश्न आहे. फक्त नंबर ऑफ क्वेश्चन्स आर डिफरंट. मी असं म्हणेल फक्त नंबर ऑफ क्वेश्चन मध्ये डिफर आहे, मात्र त्यांचा पॅटर्न मध्ये, त्यांच्या दर्जामध्ये कुठल्याही प्रकारचा डिफरन्स नाहीये. म्हणून ज्या व्यक्तीला PSI करायचा आहे तो फक्त PSIच्याच प्रश्नपत्रिका वाचेल तर तो रिच नाही होणार 25+ मार्क्सला. त्याने राज्यसेवाही वाचायची आहे, त्याने फॉरेस्टही वाचायचे आहे, त्याने ॲग्रीही वाचायचे आहे आणि त्याने इतर क वर्गाच्या सुद्धा वाचायचे आहे, जेणेकरून 25+ त्याला मार्क्स मिळतील. म्हणून मी शिकवताना सर्वांगीण शिकवतो. MPSC अंडर जेवढेही पेपर होतात सगळ्यांचं इंग्लिश एकच आहे, सगळ्यांचा पॅटर्न एकच आहे आणि सगळ्यांना गुण पण म्हणजे मार्क्स पण त्याच दर्जाचे असतात. म्हणजे एक प्रश्न 1 मार्क्स किंवा एक प्रश्न 2 मार्क्स. क्लिअर? ठीक आहे. आता आपण बघूया कोएसिड डिव्हाइसेस. मी आधी एक्सप्लेन करतो हे कन्सेप्ट काय आहे आणि नंतर आपण परीक्षेत कसे आलेले प्रश्न ते आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. कोएसिड डिव्हाइसेस म्हणजे काय, तर लक्षात घ्या, आपण जो एक पॅराग्राफ लिहितो त्या पॅराग्राफमध्ये काय करतो, आपण ऍडिशन देत असतो, इन्फॉर्मेशन, एक्झाम्पल देत असतो, आपण कॉन्ट्रास्ट देत असतो. तर त्या पॅसेजमध्ये एक्स्ट्रा माहिती पुरवण्यासाठी, उदाहरणं देण्यासाठी, कारण सांगण्यासाठी जे शब्द आपण ऍडिशन करतो आणि पॅराग्राफ वाढवतो त्याला आपण, त्या शब्दांना आपण म्हणतो कोएसिड डिव्हाइसेस. कोएसिड डिव्हाइसेस काय करतात, रायटिंगमध्ये मदत करतात. जर तुम्ही राज्यसेवा मेन्स करतायत आणि तुम्हाला निबंध लिहायचा किंवा इंग्लिश बोलायचं आहे तर त्यासाठी मदत करतील. म्हणजे या रायटिंगचं लेक्चर तुम्ही कन्सिडर करू शकतात. तर कोएसिड डिव्हाइस आपल्याला काय करतात, तर 2 वाक्य जोडण्यासाठी मदत करतात, वाक्यात रिझन सांगण्यासाठी मदत करतात, एक्झाम्पल सांगण्यासाठी मदत करतात, आपल्याला ऍडिशन सांगायचं त्यासाठी मदत करतात, एखादी एक्स्ट्रा माहिती प्रोव्हाइड करायची त्यासाठी मदत करतात. तर हे असतात कोएसिड डिव्हाइसेस. यांना ऍक्च्युअली अनेक शब्द पण आहे. MPSC कधी कोएसिड डिव्हाइसेस म्हणतं तर कधी आपल्याला काय म्हणतात लिंकिंग वर्ड्स. बघा इथे मी दिला इंग्लिशमध्ये की कोएसिड डिव्हाइसेस आर नथिंग बट लिंकिंग वर्ड्स. हा शब्द लक्षात घ्या. MPSC विचारतं, लिंकिंग वर्ड्स विचारतं, लिंकर्स विचारतं, कनेक्टर्स विचारतं किंवा सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे MPSC विचारला ट्रान्झॅक्शनल फ्रेजेस. ट्रान्झॅक्शनल फ्रेजेस, कोएसिड डिव्हाइसेस, लिंकिंग वर्ड्स सगळं सेम आहे. मग हे करतात काय,
हे आयडिया ऍडिशनचं काम करतात. म्हणजे एक वाक्य अजून तुम्हाला वाढवायचं आहे, एक वाक्य अजून वाढवायचं आहे, एक वाक्य अजून वाढवायचं आहे, ऍडिशन करायचं आहे आणि एक पॅराग्राफ लिहायचा आहे, एक पेज भरायचं आहे. त्यासाठी कोहेसिव्ह डिव्हाइसेसची आपल्याला मदत होते. मग कुठले शब्द आपण मराठी म्हणतो त्यामुळे, यामुळे, ज्यासाठी, त्यासाठी, म्हणून, कारण असं असेल तर हे जे मराठीचे शब्द आहेत हेच म्हणजे इंग्लिशमध्ये कोहेसिव्ह डिव्हाइसेस आहेत. मग कुठले शब्द असतात की जे आपल्याला वाक्यात लिहिण्यासाठी, वाढवण्यासाठी मदत करतात? तर काही एक्झाम्पल दिले मी इथं बघा. हाऊएव्हर, डिस्पाइट, मोर ओव्हर, त्यानंतर दो, अल्दो, इवन दो, नेव्हरदलेस, त्यानंतर नंदलेस. ठीक आहे, हे शब्द आहेत ते. मग हे जे शब्द तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत एवढेच आहेत का? तर नाही, असे भरपूर आहेत, अराउंड 100 असतील. मी फक्त एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. मग या शब्दांचा वापर कसा करायचा, त्यांचा अर्थ काय, हे आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. क्लिअर? मग बघा आता यांच्यामध्ये काही टाइप्स पडतात. काही टाइप्स कसे आहेत, त्यांचा वापर वेगळा आहे. जसं काही एक्झाम्पल देण्यासाठी असतात, काही कॉन्ट्रास्ट देण्यासाठी असतात, काही रिझन देण्यासाठी असतात, काही ऍडिशनसाठी असतात, काही इव्हॅल्युएशनसाठी असतात. तर त्यांचा वापर पाहिजे. म्हणजे कसं, जर मला फॉर एक्झाम्पल म्हणायचं इंग्लिशमध्ये तर मी वेगळ्या प्रकारे म्हणू शकतो. फॉर इन्स्टन्स म्हणेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल म्हणेन, सो म्हणेल. क्लिअर? बघा आता पहिला प्रकार आहे सिमिलॅरिटी. म्हणजे काय बरं, तुम्हाला जर वाक्यामध्ये सिमिलॅरिटीचे शब्द जोडायचे आहे, म्हणजे कसं की एमपीसी विद्यार्थी अभ्यास करतात तसेच ते न्यूजपेपर वाचतात. म्हणजेच काय, एमपीएससी स्टुडंट स्टडी एव्हरी डे, सिमिलरली दे रीड न्यूजपेपर्स. सिमिलरली मी शब्द ऍड केला. तर सिमिलॅरिटी जर सांगायची असेल दोन वाक्यांमध्ये, सारखेपणा, त्यासाठी हे शब्द आहेत. अल्सो, इन द सेम वे, जस्ट ॲज, ॲज टू, सिमिलरली, लाईकवाईज. म्हणजे मी वाक्य म्हणतो की इंडिया इज द बिगेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड, लाईकवाईज इट हॅज सेकंड नंबर पॉप्युलेशन ॲज वेल. ठीक आहे, लाईकवाईज मी शब्द वापरला, सिमिलरली मी शब्द वापरू शकतो. ते सिमिलॅरिटी सांगण्यासाठी हे शब्द आहेत. अजून आहेत ते मी फक्त महत्वाचे घेतले इथं. दुसरा प्रकार आहे कॉन्ट्रास्ट, म्हणजे विरोधाभास सांगण्यासाठी. आता विरोधाभास सांगण्यासाठी कुठले कुठले शब्द आपल्याला, हाऊएव्हर आहे, इनस्पाइट ऑफ आहे, डिस्पाइट आहे, नंदलेस आहे, नेव्हरदलेस आहे, ठीक आहे, एट आहे, स्टील आहे, कॉन्ट्ररी आहे, हे आपण कॉन्ट्रास्ट सांगू शकतो. म्हणजे दोन वाक्यांमध्ये जर विरोधाभास सांगायचा मला, म्हणजे कसं, इंडिया इज द बिगेस्ट डेमोक्रेसी, हे एक वाक्य म्हटलं मी. क्लिअर? आता त्याला कॉन्ट्रास्ट सांगायचं आहे. तर कॉन्ट्रास्ट म्हणजे हाऊएव्हर इट हॅज लेस नंबर ऑफ पीपल हु कास्ट द वोट. जरी बिगेस्ट डेमोक्रेसी असली तरी इथं वोटिंग मात्र खूप कमी प्रमाणात होते. हे झाले दोन कॉन्ट्रास्ट. मी असं म्हणेल की ही हॅज बीन स्टडिंग फॉर एमपीएससी फॉर द लास्ट 10 years. असं म्हटलं मी, तो 10 वर्षापासून अभ्यास करतोय. आणि ऑन द अदर हँड ही हॅजन क्लिअर अ प्रिलिमेट, म्हणजे त्यांनी प्रिलिम पण क्लिअर केली नाहीये. हे दोन कॉन्ट्रास्ट सांगण्यासाठी या शब्दांचा वापर होतो. म्हणजे कुठल्या आहेत त्यात, हाऊएव्हर आहे, इनस्पाइट ऑफ आहे, नंदलेस आहे, नेव्हरदलेस आहे. याच्यात इंटरेस्टिंग म्हणजे नेव्हरदलेसचं स्पेलिंग विचारला एमपीएससी 2017 राज्यसेवेला, राज्यसेवा मेन्सला नेव्हरदलेसचं स्पेलिंग विचारलेलं आहे. आणि हा जो दुसरा शब्द नॉट विथ स्टँडिंग, त्यानंतर नंदलेस आहे, हे सुद्धा स्पेलिंग इतर एक्झामला विचारलेले आहेत. त्यामुळे स्पेलिंग म्हणून पण यांच्यावरती लक्ष ठेवा. नेक्स्ट बघा, पुढचा सिक्वेन्स किंवा ऑर्डर सांगण्यासाठी याच्यावरती आपल्याला PSI 17 प्रश्न आहे. आपण म्हणतो ना की देर आर सो मेनी फॅक्टर्स इन इंडिया दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर द व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. मग आपण काय करतो, काही फॅक्टर्स देतो, काही रिझन देतो, मग आपण नंबरिंग टाकतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, लास्ट. या नंबरिंगसाठी सुद्धा आपल्याला हे शब्द महत्वाचे असतात. म्हणजे फर्स्ट, सेकंड, लास्ट, नेक्स्ट, ऑर्डर प्रमाणे क्रम सांगण्यासाठी असतात हे. नेक्स्ट बघा, टाइम सांगण्यासाठी असतात काही शब्द. टाइम कसे, आफ्टर दॅट आय स्टडीड अ लॉट, आफ्टर दॅट आय वेंट टू लंडन, आय स्टडीड देअर MBA, देन आफ्टर आय केम बॅक टू पुणे, देन आय वर्कड इन इन्फोसिस, देन आय. बघा मी टाइम सांगतोय, एक सिक्वेन्स असतं, एक घडामोडी असते की यानंतर ते झालं, त्यानंतर असं झालं, मग त्यानंतर मी असं केलं. तर या सिक्वेन्ससाठी हे शब्द महत्वाचे असतात. आफ्टरवर्ड, ॲट लास्ट, बिफोर, आफ्टर, ड्युरिंग, अर्लियर, इमिडिएटली, लेटर, बिफोर, मेन व्हाईल, रिसेंटली, सायमल्टेनियसली, सबसिक्वेंटली. हे शब्द काय करतात, तुमचं नंबरिंग सांगतात. म्हणजे तुमचा टाइम सांगतात की त्यानंतर हे झालं, त्यानंतर मी असं केलं, मग त्यानंतर असं झालं. त्यासाठी शब्द महत्वाचे असतात. हेच आपले कोहेसिव्ह डिव्हाइसेस आहेत आणि हेच आपले लिंकिंग वर्ड्स आहेत. नेक्स्ट बघा, एक्झाम्पल सांगण्यासाठी काय काय वापरू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल, फॉर इन्स्टन्स, नेमली, स्पेसिफिकली, टू इलिस्ट्रेट, टू डेमॉन्स्ट्रेट, असे शब्दात जे एक्झाम्पलसाठी आपण वाढवू शकतो. क्लिअर? नंबर नेक्स्ट आहे बघा, एक्झाम्पल नंतर नेक्स्ट आहे प्लेस किंवा पोझिशन. एखादी प्लेस सांगायची, पोझिशन सांगायची, त्यासाठी आपल्याला असतात अबो, बिलो, अप, डाऊन, इन, आउट. हे शब्दाला पोझिशन सांगतात. की आपण जसं मी असं म्हणतो की आय केप्ट माय बॅग हिअर अँड वेंट टू द क्लास, आय केम आउट ऑफ द क्लास अँड देन आय मेट माय फ्रेंड, आय वेंट देअर अँड अगेन केम बॅक हिअर. सो हिअर, देअर, इन, आउट, अप, डाऊन, हे सगळे पोझिशन सांगणारे कोहेसिव्ह डिव्हाइसेस आहेत. क्लिअर? जनरल मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की रायटिंगसाठी महत्वाचे आहेत. म्हणजे ग्रामरला तर ते येतात, पण रायटिंगला खूप महत्वाचं आहे. यामुळे काय होईल की तुमचं पॅसेज जो आहे तो मोठा होईल, तो वाढेल आणि तो स्ट्रक्चरनुसार येईल. स्ट्रक्चरनुसार म्हणजे काय, जे रिक्वायर्ड आहे रायटिंगला रिक्वायर काय आहे, एक बिगिनिंग असतं, ग्रामर असतं, हँडरायटिंग असतं आणि स्ट्रक्चर असतं. म्हणजे स्ट्रक्चर काय की वाक्य तंतोतंत ग्रामरच्या रूलनुसार पाहिजे, भाषेच्या नियमानुसार पाहिजे, त्यानुसार तुम्ही जाणार. या शब्दांचा वापर जर प्रॉपर केला तर.
क्लिअर. पुढचा बघा, पुढचा प्रकार आहे कॉज किंवा इफेक्ट. तुम्हाला कारण सांगायचं, इफेक्ट सांगायचा आहे एखाद्या वाक्यामध्ये, तर त्यासाठी तुम्हाला या शब्दांचा वापर करायचा. अकॉर्डिंगली, कॉन्सिक्वेंटली, हेन्स, सो, देअर फॉर, दस. आय वॉज नॉट फिलिंग वेल येस्टरडे, हेन्स आय कुड नॉट अटेंड द लेक्चर. बघा, कारण सांगितलं मी काल आजारी होतो म्हणून मी लेक्चर अटेंड करू शकलो नाही. मी हेन्स वापरू शकतो, सो वापरू शकतो, देअर फॉर वापरू शकतो. क्लिअर. तर हे कॉज किंवा इफेक्ट वाले आहेत कोएसिड व्हॉइसेस. नेक्स्ट बघा, ऍडिशनल सपोर्ट करायचं. तुम्हाला ऍडिशनल काहीतरी सांगायचं आहे, प्लस करायचं, एखादी गोष्ट ऍड करायची आहे, त्यासाठी आपण म्हणतो ऍडिशनली, अगेन, ऑल्सो, वेल, बिसाइड, ॲज वेल ॲज, त्यानंतर इक्वली इम्पॉर्टंट, फर्दर मोर, इन ॲडिशन टू. म्हणजे तुम्हाला निबंध लिहायचा आहे किंवा इंग्लिश बोलायचं आहे, तर त्यामध्ये कसं म्हणतो आपण की आय वेकअप इन द मॉर्निंग, आय स्टडी न्यूजपेपर, देन आय स्टडी जीएस सब्जेक्ट, देन आय गो टू लंच, अँड देन आफ्टर द लंच आय गो फॉर स्लीप फॉर 2 hours. इन ॲडिशन टू आय स्टडी न्यूजपेपर ॲज वेल. म्हणजे इन ॲडिशन टू, मोर ओव्हर, फर्दर मोर, हे शब्द मी ॲडिशनसाठी वापरू शकतो. म्हणजेच एखादी मला इन्फॉर्मेशन अजून ऍड करायची आहे, अजून पॅसेज वाढवायचा आहे किंवा मला अधिक बोलायचं आहे, त्यासाठी शब्द महत्वाचे असतात. नेक्स्ट बघा, पुढचा कन्क्लुजन सांगायचं, तुम्हाला समरी सांगायची आहे. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो मराठीमध्ये, थोडक्यात त्याला म्हणतो इन शॉर्ट, इन अ नटशेल. त्यासाठी कुठलं आहे, फायनली, इन अ वर्ड, इन अ ब्रीफ किंवा ब्रीफली, इन कन्क्लुजन, ॲट द एंड. हे शब्द काय करतात, कन्क्लूड करतात. मग तुम्ही निबंधाचा जो शेवटचा पॅराग्राफ असतो त्याची सुरुवात इन अ नटशेल, इन शॉर्ट, फायनली, ॲट द कन्क्लूड. म्हणजे शेवटी मी असं म्हणेल की, इमॅजिन की मला हे लेक्चर संपवायचं आहे, तर मी लास्टला काय म्हणेल, इन शॉर्ट. आपण असं करूया की थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की, किंवा टू कन्क्लूड, ॲट द लास्ट, नाव, फायनली. तर हे शब्द सगळे कन्क्लुजन सांगतात. ठीक आहे. तर हे आपल्या कन्क्लुजन किंवा समरीवाले शब्द. नेक्स्ट आता बघा, आता याच्यात ते प्रश्न कसे आले, एमपीएससीने कसे प्रश्न विचारले. मी पुन्हा सांगतो, आपण कोएसिड डिव्हाइस शिकतोय, त्याला लिंकिंग वर्ड्स पण म्हणतात. ठीक आहे. त्याला ट्रान्झॅक्शनल फ्रेजेस पण म्हणतात. ते काय करतात, एक्स्ट्रा माहिती पुरवतात, एक्झाम्पलसाठी काम करतात, त्यानंतर ते काही कारण सांगतात, काही इफेक्ट सांगतात. हे शब्द येत असतात एमपीएससी मध्ये परीक्षेला. त्याच्यावरती प्रश्न कसा आलाय तो बघूया. पहिला प्रश्न, हा प्रश्न आहे PSI 17चा. आता एक लक्षात घ्या, काही लोकांना वाटतं की कंबाईनची इंग्लिश वेगळी आहे, ती खूप सोपी असते आणि राजीचं खूप कठीण असते. तसं नाही आहे. हा जो प्रश्न आहे खाली, हा प्रश्न सेम कॉपी आहे, सेम ॲज इट इज कॉपी आहे फॉरेस्ट 2018ला. आता फॉरेस्ट इंग्लिश वेगळं आहे का, मग PSIचं वेगळं आहे का, मग सेम हे मिळून पुन्हा कॉपी होईल 2021ला कंबाईनला किंवा राजसेवला. पॅटर्न व्यवस्थित बघा. मी संच ए म्हणजे सेट ए नंबरचा क्वेश्चन पेपर, त्यातील 92 नंबरचा क्वेश्चन आहे, तुम्ही घरी चेक करू शकता वाटल्यास. 92 नंबरचा क्वेश्चन आहे, PSI 17ला आहे. व्यवस्थित आहे का, एक त्याने पॅराग्राफ दिलाय, अराउंड शब्द आहे 70 शब्द आहे. तुम्हाला फिल इन द ब्लँक करायचे कोएसिड डिव्हाइसेस, आणि फक्त याला एकच मार्क्स आहे. म्हणून मी वारंवार आरोड्या मारत असतो की तुम्ही कुठलंही बाजारातलं पुस्तक वाचू नका, तुम्ही आधी क्वेश्चन पेपर वाचा, क्वेश्चन पेपरच्या पॅटर्ननुसार जा. हे तुमच्या पुस्तकात आहे का चेक करा बरं. जे तुमच्याकडे पुस्तक आहे 200 रुपये 150 रुपये आलं, त्यात कोएसिड डिव्हाइसेस चॅप्टर तरी आहे का, नसणार. ते फक्त परीक्षेत आहे. हे कुठल्या पुस्तकातलं आहे, तर हे जे ऑक्सफर्डचे पुस्तक आहेत, फिलिपचं पुस्तक आहे, कोलिनचं पुस्तक आहे, हे ऑक्सफर्डचे एक सिरीज आहे, त्यातलं कॉपी पेस्ट केलं याने. आणि तुम्ही वाचतात बाजारात 200 रुपयाचं. बऱ्याच वेळा तुम्ही म्हणता की सर ओकेबलसाठी कुठलं पुस्तक वाचू, कुठल्या पुस्तकात नाही, आधी क्वेश्चन पेपर पॅटर्न वाचू आपण, आणि त्यानुसार ज्या ज्या पुस्तकात मला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न मिळत आहे त्यात मी ओके बाहेर काढेन. आता मी ज्या टेस्ट सिरीज घेतो, राज्यसेवेच्या सुरू आहे, 8 टेस्ट सिरीज झाल्या आमच्या, किंवा कंबाईनची जे टेस्ट सिरीज चालू करणार आहे, त्यामध्ये मी सेम पॅटर्न हा ठेवतो. जो पॅटर्न एमपीएससी विचारतात त्याच पॅटर्नमध्ये मी प्रश्न विचारतो. आता ह्या पॅटर्नची जर मला ओळख झाली, जर मला असे प्रश्न मी आधी सॉल्व्ह केलेले आहेत, यांची अंडरस्टँडिंग जर असेल, तर मी एक्झामिनेशन जेव्हा देतो तेव्हा लगेच मला क्लिक होतं, हे कोएसिड डिव्हाइसेस आहे, हे फिल इन द ब्लँक आहे, हे मॅच द फॉलोइंग आहे, हे इडियम आहे, ही काहीतरी स्पेलिंग आहे, पटकन क्लिक होतं. म्हणजे माझा टाइम वाचतो आणि मी 25+ रीच होतो. आता जर एखाद्याला हा पॅटर्न माहितीच नाही आहे, तर तो वाचायला त्याला वेळ लागेल, त्याला अंडरस्टँडिंगला वेळ लागेल, त्यात त्याचा टाइम कन्झ्युम होईल. टाइम कन्झ्युम झाला म्हणजे नंबर ऑफ अटेम्प्ट्स कमी होतात. नंबर ऑफ अटेम्प्ट्स कमी म्हणजे मार्क्स कमी. क्लिअर. मग आता बघा, त्याने एक पॅराग्राफ दिला, PSI 17चा प्रश्न आहे, त्यामुळे कंबाईनच्या लोकांनी लक्षात घ्या की बा खूप सोपं असतं कंबाईनचं आणि राज्याचं कठीण असतं, तसं नाहीये. हा पॅटर्न बघा, त्याने काय म्हटलंय, सिलेक्ट द प्रॉपर कोएसिड डिव्हाइसेस फॉर द गिव्हन ब्लँक्स. बघा प्रश्न व्यवस्थित बघा, त्याने काय म्हटलंय, सिलेक्ट द प्रॉपर कोएसिड डिव्हाइसेस. शब्द व्यवस्थित बघा, मी म्हटलं हायलाइट करून तुम्हाला दाखवतोय, कोएसिड डिव्हाइसेस. क्लिअर. त्याने म्हटलं की कोएसिड डिव्हाइसेस काय आहे, सिलेक्ट करायचे आणि फिल इन द ब्लँक मध्ये करायचे. आता हे जे वाक्य आहे राम श्यामचं नाही, राम सकाळी आंबा खातो, श्याम संध्याकाळी फिरायला जातो. बघा किती स्टँडर्ड आहे वाक्यांचं. सेव्हरल रिझन्स कॅन बी गिव्हन फॉर द चेंज इन द ॲटिट्यूड ऑफ मेनी स्टुडंट्स. डॅश दे फिअर द आउटब्रेक ऑफ न्यूक्लिअर वॉर. डॅश दे आर कन्सर्न ओव्हर द माउंटिंग पोल्युशन ऑफ एन्व्हायरमेंट. नॉट इनफ प्रोग्रेस डॅश has been made in reducing poverty or racial strife, and dash feel frustrated in their attempts to influence political decisions. बघा तिथं fill in the blank करायचे. मग आता त्याने खाली काय दिलेलं आहे, कोएसिड डिव्हाइसेस सेकंडली, टू बिगिन विथ, त्यानंतर टू कन्क्लूड आणि मोर ओव्हर. आता तुम्हाला तर माहिती असेल की सेकंडली, फर्स्टली हे काय आहे, सेकंडली नंबरिंग वाले आहे,
टू बिगिन विथ काय आहे, नंबरिंग वाला आहे. टू कन्क्लूड काय आहे, समरी वाला किंवा इन कन्क्लुजन वाला आहे. मोर ओर काय आहे, ऍडिशन वाला आहे. तर तुम्हाला शब्दांचे हे जे टाइप्स दिले मी ते माहिती पाहिजे की रिझन वाले कुठले आहे, त्यानंतर कॉज वाले कुठले आहे, त्यानंतर एक्झाम्पल वाले कुठले आहे, त्यानंतर नंबरिंग वाले कुठले आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यांचा वापरही थोडाफार माहिती पाहिजे. नंतर तुम्हाला क्लिक होईल की काय उत्तर येईल. तर बघा या प्रश्नाचं मी थोडक्यात सांगतो. इथं सुरुवात सांगतो तर एचं उत्तर येईल काय माझं, तर ते येईल टू बिगिन विथ, म्हणजे तो कारण सांगतोय टू बिगिन विथ पहिले येईल. दुसरं जे आहे माझं दुसरं ऑब्विसली सेकंडली येणार आहे. दुसरं माझं सेकंडली येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं बघा कुठलं येईल ते मोर ओव्हर, तो अधिक माझ्या येतोय तिथं मोर ओव्हर हॅज बीन मेड. आणि चौथं शेवटचं असणार आहे टू कन्क्लूड ऍट द लास्ट. ठीक आहे. म्हणजे माझं उत्तर काय असेल, पहिलं 2, त्यानंतर 1, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 3. म्हणजे माझं 92चं PSA 17चं उत्तर आहे 3 उत्तर आहे माझं. हा झाला कोएसिड डिव्हाइसेस. आता टेस्ट पेपर देत असताना जर याच टाईपचे तुम्हाला जर प्रश्न येत आहेत तर तुमचा सराव होईल आणि याच प्रकारे तुम्ही 25+ जाणार. म्हणून जर 25+ पाहिजे PSIला STL असिस्टंटला तर लक्षात ठेवा, क्वेश्चन पेपर इज द ओनली बायबल दॅट विल हेल्प यू टू स्कोर मोर. इट इज नायदर युअर बुक ऑर नॉर एनी नोट्स. ते बाजारातलं पुस्तक किंवा कुठलं नोट्स तुम्हाला मार्क्स देणार नाही. क्वेश्चन पेपर डोक्यात पाहिजे फिट. आणि जे लोक क्वेश्चन पेपर वाचत नाही, ज्यांना पॅटर्न माहित नाही, तेच म्हणतात की कंबाईनचं इंग्लिश सोपं असतं, राज्यसूचं कठीण असतं. तसं अजिबात नाही आहे. इट इज अ जोक. आता बघा तुम्हाला एक गंमत दाखवतो. हा PSI 17चा प्रश्न आहे. सेम कॉपी पेस्ट आहे फॉर्मॅट, तो आहे फॉरेस्ट 2018. सेम कॉपी पेस्ट आहे. बघा बघा पुढची स्लाइड आहे आणि सेम ॲज इट इज आहे. बघा फॉरेस्ट प्रिलिम 2018. ऍक्च्युली प्रिलिमला फॉरेस्टला इंग्लिश असतं, PSIला मेन्सला इंग्लिश असतं. बघा पहिली ओळ काय, सिलेक्ट द करेक्ट कोएसिड डिव्हाइसेस. पुन्हा बघा शब्द बघा, सिलेक्ट द कोएसिड डिव्हाइसेस. बघा शब्द काय वापरला त्याने, फॉर द फॉलोइंग सेंटेन्सेस. काय वाक्य, डॅश पीपल फिअर द आउटब्रेक ऑफ द न्यूक्लिअर वॉर डॅश दे आर कन्सर्न ओव्हर द कंटिन्यूइंग पोल्युशन ऑफ द एन्व्हायरमेंट. आता आपण एक काम करू, मागच्या स्लाइडला येतो मी आणि इथं बघू. आता इथे बघा मी फक्त काही हायलाइट करतो. ठीक आहे, हायलाइट करतो वाक्य. बघा इथून कॉपी येते, दे फिअर द आउटब्रेक ऑफ द वॉर दे आर कन्सर्न ओव्हर द माउंटिंग पोल्युशन. बघा जेवढं मी कलर केलेलं आहे तेवढं आपल्याला फॉरेस्ट 2019ला कॉपी आहे ॲज इट इज. बघा हेच वाक्य वाचून घ्या आधी. आता हे वाचा, पीपल फिअर आउटब्रेक ऑफ द न्यूक्लिअर वॉर डॅश दे आर कन्सर्न ओव्हर द कंटिन्युइंग पोल्युशन ऑफ द एन्व्हायरमेंट. सेम कॉपी पेस्ट आहे आणि सेम ऑप्शन पण त्याने दिलेलं आहे. फक्त काय केलं, PSI 17 जेवढा पॅसेज होता त्यातील फक्त अर्धा पॅसेज तोडला आणि कॉपी पेस्ट केला. म्हणजे थोडक्यात याच्यातनं मला काय कळालं आहे, जे तुम्हाला कळायला हवं की क्वेश्चन पेपर सेट करणारा व्यक्ती बाजारातले पुस्तकं किंवा कुठल्या क्लासवाल्याच्या नोट्स किंवा माझ्या नोट्स समोर नाही ठेवत, अजिबात नाही. तो काय समोर ठेवतो, त्याचाच क्वेश्चन पेपर. मग कुठला ठेवतो, PSI STL असिस्टंट राज्य सगळ्या क्वेश्चन पेपर त्याच्याच हातात असतात आणि तो फक्त इकडचं तिकडे कॉपी करत असतो. क्लिअर, फॉर्मॅट कॉपी होत आहे. आता याचं उत्तर काय बघू, फॉरेस्ट 2018चं. डॅश पीपल फिअर द आउटब्रेक ऑफ द न्यूक्लिअर वॉर. म्हणजे ऑब्विसली माझं उत्तर काय होईल की फर्स्टली. हे बरोबर आहे फर्स्टली. पण जर मी दुसरा ऑप्शन बघितला तिथं टू बिगिन विथ, हे पण तेच आहे. टू बिगिन विथ पण आणि फर्स्टली एकच आहे. सुरुवात फर्स्टली पण आहे, टू बिगिन विथ पण आहे, दोघांचा तर सेम आहे. आणि दोघांना सेम पर्याय दुसरा सेकंडली. म्हणजे A आणि B माझं उत्तर आहे. म्हणजे माझं उत्तर 4 आहे फायनली, 1 आणि 2. क्लिअर. हा झाला फॉरेस्ट प्रिलिम 2018. सेम थिंग फॉरेस्ट प्रिलिम 2018ला पुढचा प्रश्न आहे. सेम त्याच पेपरमध्ये 27 नंबरचा प्रश्न होता. सेमीकोलन इज फ्रिक्वेंटली यूज टू सेपरेट डॅश वेन द सेकंड इज इंट्रोड्यूस्ड बाय वन ऑफ द ऍडवर्ब्स देअरफॉर हेन्स. बघा प्रश्न काय व्यवस्थित समजून घ्या. तो देअरफॉर आणि हेन्स हे जे दोन शब्द आहेत व्यवस्थित आहे का, हे कोएसिड डिव्हाइसेस आहे. देअरफॉर, हेन्स, कॉन्सिक्वेंटली, हाऊएव्हर, नेव्हरदलेस, नॉनदलेस, बिकॉज, हे सगळे कोएसिड डिव्हाइसेस आहे. मग तो देअरफॉर आणि हेन्स हे जे दोन शब्द आहेत म्हणजे हे कोएसिड डिव्हाइसेस आहेत. हे सेमीकोलन जोडून जोडले जातात. मग हे काय जोडतात, तर एक लक्षात घ्या, कोएसिड डिव्हाइसेस काय करतात, 2 वाक्य जोडतात. लक्षात घ्या, 2 वाक्य जोडतात. काही वाक्यांना ऍडिशन देतात. तर जेव्हा मी देअरफॉर आणि हेन्सने जोडतो वाक्य तर ते कंपाऊंड सेंटेन्स होतं. म्हणजे 2 सेपरेट वाक्य जोडले मी देअरफॉर आणि हेन्सने. 2 वाक्य जोडण्यासाठी देअरफॉर आणि हेन्सचा वापर होतो. ते 2 जोडल्यानंतर कंपाऊंड सेंटेन्स होतं. एक कन्सेप्ट आहे कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स. त्यातला एक प्रकार आहे देअरफॉर आणि हेन्सने जोडलेले वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतात. म्हणजे 2 वाक्य काय असतात, तर 2 वाक्य जे असतात ते असतात क्लॉज असतात. कुठले क्लॉज असतात, ते असतात कोऑर्डिनेटेड क्लॉज. मग हे जे देअरफॉर आणि हेन्स आहे, जे 2 वाक्य जोडतात त्या 2 वाक्यांना आपण क्लॉजेस म्हणतात. कुठले, तर ते असतात 2 कोऑर्डिनेट क्लॉजेस. आता काय असतं बरं, कसं असतं कोऑर्डिनेट क्लॉजेस, तर बघा आता इथं मी एक एक्झाम्पल देतो. हे तर 2 वाक्य आहे बघा, मी कलर चेंज केलाय, 2 वेगळे कलर आहे. आता बघा पहिलं वाक्य, ही इज नॉट सॅटिस्फाईड, हे एक वाक्य झालं. दुसरं एक वाक्य आहे, वी मस्ट प्रिपेअर अ न्यू प्रपोजल. हे 2 वाक्य आहेत. हे 2 वाक्य कोणी जोडले, हेन्सने जोडले. मग हेन्स 2 कोणाला जोडतो, 2 वाक्यांना जोडतो. 2 वाक्य म्हणजे क्लॉजेस, म्हणजे 2 कोऑर्डिनेट क्लॉजेस आहे. हे जोडल्यानंतर कंपाऊंड सेंटेन्स होतं.
मग त्यासाठी हेन्स आणि देअरफॉरचा वापर होतो. मग त्याने काय म्हटलंय, मगाशी क्वेश्चनमध्ये एक शब्द वापरला त्याने बघा, सेमीकोलन. सुरुवातीला एक शब्द आहे बघा, सेमीकोलन इज फ्रिक्वेंटली यूज. बघा सेमीकोलन म्हणजे काय, टिंबर आणि कॉमा, त्याला आपण सेमीकोलन म्हणतो. मग आता इथं सेमीकोलन वापरला आहे का, तर हो. हे बघा, मी हेन्सच्या आधी सेमीकोलन वापरलेला आहे आणि देअरफॉरच्या आधी सेमीकोलन वापरलेला आहे. त्याचं काय म्हणणं होतं की सेमीकोलन जोडून हेन्स आणि देअरफॉर जोडला जातो तेव्हा ते काय करतात, तर ते दोन सेपरेट जे क्लॉजेस असतात ते जोडतात. मग बघा इथं पहिलं वाक्य वाचलं, दुसरं बघा, द डिनर डिडंट लाईक द फूड, द डिनर डिडंट लाईक द फूड, हेन्स द शेफ ऑफर्ड कुक हिम अ रिप्लेसमेंट. पुढचं बघा, द स्टोर हॅज नो शॅम्पू बॉटल्स इन स्टॉक देअरफॉर आय वेंट विथ द बॉडी लोशन. हे जे दोन दोन सेपरेट वाक्य आहेत ना, सेमीकोलन जोडून देअरफॉर आणि हेन्स आहे आणि दोन जोडले आहेत, ते दोन जे वाक्य आहेत ते आपले कोऑर्डिनेट क्लॉजेस, दोन जोडल्यानंतर कंपाऊंड सेंटेन्स होतं आणि माझे कोहेसिव्ह डिव्हाइसेस आहे. क्लिअर, याचं उत्तर आहे माझं 2. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न राज्यसेवा 2019ला आता आलेला. तो म्हणतोय फिल इन द ब्लँक विथ द कोहेसिव्ह डिव्हाइसेस. पुन्हा बघा राज्यसेवा 19 रिसेंटली कोहेसिव्ह डिव्हाइसेस. आता ज्या लोकांना वाटतं की कंबाईन्स इंग्लिश वेगळं आहे आणि राज्यसेवाचं वेगळं आहे, मग मला सांगा कोहेसिव्ह डिव्हाइसेसवरती येणारे प्रश्न हे पण वेगळे आहेत का? मग चॅप्टर पण वेगळे पाहिजे होते सगळ्यांना, सिलेबस पण वेगळा पाहिजे होता, असं अजिबात नाही आहे. कोहेसिव्ह डिव्हाइसेस जो फॉरेस्टला येतोय, तो राज्यसेवेला येतोय, तो कंबाईनला येतोय, तो सगळ्या परीक्षा नाही. म्हणजे तुम्ही क वर्गाचा टॅक्स असिस्टंट जर म्हटलं, तुम्हाला वाटलं क वर्ग आहे पगार कमी असतो, असं अजिबात नाही. जरी त्यांचा कॅटेगरी, त्यांचा क्लास जरी क असला तरी इंग्लिश तेच आहे जे राज्यसेवेला आहे, त्यामुळे सगळं सेम आहे. बघा तर कोहेसिव्ह डिव्हाइस विचारलं त्याने, डॅश नंतर कॉमा बघायचं, तर कॉमा वापरला आहे, ह्या डॅशला कॉमा आहे. द प्रॉब्लेम इज अ सिग्निफिकंट वन. आता बघायचं नॉट विथ स्टँडिंग, नॉट विथ स्टँडिंग अँड नॉट विथ स्टँडिंग. थोडक्यात काय, नॉट विथ स्टँडिंगच उत्तर आहे, जरी असे असले तरी असं त्याचा अर्थ होतो, पण त्याने ते तोडलाय शब्द. मग आपलं नॉट विथ स्टँडिंग कसं असतं बरं, तर नॉट विथ स्टँडिंग जर बघितलं आपण तर बघा मी तुम्हाला दाखवतो. नॉट विथ स्टँडिंग कसं लिहितं, नॉट विथ आणि स्टँडिंग एकत्र लिहिलं जातं, अगदी एकत्र, म्हणजे ते वेगवेगळं नाही आहे. म्हणजे नॉट वेगळा करणार मी, विथ वेगळा करणार, स्टँडिंग वेगळा करणार, असं अजिबात नाही आहे. तर बघा नॉट विथ स्टँडिंग कसं आहे, टुगेदर आहे, अगदी टुगेदर आहे. नॉट विथ स्टँडिंग, नॉट विथ आणि स्टँडिंग. त्यामुळे नेव्हर द लेसचं स्पेलिंग राज्यसेवा 17ला मी बोललो तुम्हाला, आधी नेव्हर लिहायचं आहे, नंतर द लिहायचं आहे आणि नंतर लेस लिहायचं आहे. सो नेव्हर, द आणि लेस एकत्र पाहिजे मला. क्लिअर, सेम थिंग मला नॉट विथ स्टँडिंग, नॉट विथ स्टँडिंग मला एकत्र पाहिजे, म्हणून नॉट विथ स्टँडिंगचं त्याने काय केलं, तोडलेलं आहे ते. तर नॉट विथ स्टँडिंग पहिलं चुकीचं आहे कारण ते तोडलेलं आहे, दुसरं पण त्याने तोडलेलं आहे, तिसरं करेक्ट आहे. नॉट विथ स्टँडिंग कॉमा द प्रॉब्लेम इज अ सिग्निफिकंट वन. जरी असं असलं तरी ते प्रॉब्लेम खूप महत्त्वाची आहे, म्हणून माझं उत्तर आहे 3. राज्यसेवा 19चं उत्तर आहे 3. क्लिअर. पुन्हा बघा आता एसटी 2018चा प्रश्न आहे हा. दो ही अब्युज्ड मी डॅश आय विल फॉलो हिम, विच वन ऑफ द फॉलोइंग करेक्टली फिल्स इन द ब्लँक विथ द सेंटेन्स अबो. आता याने शब्द काय विचारला, करेक्टली फिल इन द ब्लँक, फिल इन द ब्लँक म्हटलं इथं. तर फिल इन द ब्लँक आहे ना, म्हणजेच काय, इथं कोहेसिव्ह डिव्हाइसेस शब्दाचा वापर नसला तरी सुद्धा हे कोहेसिव्ह डिव्हाइसेस आहेत. हे शब्द जे खाली दिलेले आहेत, बट, स्टील, अँड, एट, हे सगळे कोहेसिव्ह डिव्हाइसेस आहेत. म्हणून त्याने कोहेसिव्ह डिव्हाइसेस शब्द वापरला नसला तरी तो लिंकिंग वर्ड्स वापरेल, कनेक्टर वापरेल, ट्रान्झॅक्शनल फ्रेज वापरेल किंवा कोहेसिव्ह डिव्हाइसेस किंवा फिल इन द ब्लँक विथ द गिव्हन वर्ड. त्यामुळे तुम्हाला समजलं पाहिजे की ऍक्च्युली त्याला काय विचारायचं, त्याला काय म्हणायचं आहे. मग आता इथं दो आहे, मग बघा एक नियम आहे, तुम्हाला सांगितलं की हे तुम्हाला शब्द माहिती पाहिजे. दोच्या वाक्यामध्ये एटचा वापर होतो, कोहेसिव्ह डिव्हाइसेस असेल. हा कंजंक्शन म्हणून पण वापर होतो. दोच्या वाक्यात मला एट पाहिजे, मला बट, स्टील, अँड नको आहे. ठीक आहे, सो दोच्या वाक्यात एट पाहिजे म्हणून माझं उत्तर 3 आहे. हा नियम आहे, हा तुम्हाला शिकायला पाहिजे, हा तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. हावियर कुठे येतं, नेव्हरदलेस कुठे येतं, ह्या गोष्टी जरा डिटेलमध्ये आहे. त्या डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे ॲटलिस्ट कोहेसिव्ह डिव्हाइसेस म्हणजे काय, त्यांचा वापर कसा होतो, कुठे जोडायचं, इंट्रोडक्शनसाठी काय असतं, नंबरिंगसाठी काय असतं, दोच्या वाक्यात काय असतं. त्यामुळे त्यातला एक नियम आहे हा की दोच्या वाक्यात 8 येतं, उत्तर 3 आहे. क्लिअर. आता बघा मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला देतो. तुम्हाला निबंध लिहायचा, इंग्लिश बोलायचं आहे किंवा PSI ला प्रश्न आला तर हे जे मी रेड केलेले आहे शब्द, हे कोहेसिव्ह डिव्हाइसेस आहे. मग आता हे काय इंडिकेट करतं तुम्हाला सांगतो मी. स्मोकिंग इज हार्मफुल टू हेल्थ, असं वाक्य म्हटलं मी. दिस वॉर्निंग इज प्रिंटेड ऑन एव्हरी पॅक. 8 तरी सुद्धा, 8 पीपल स्मोक टबाको अँड इंडेंजर्स देअर लाईव्स, हा झाला कॉन्ट्रास्ट. तरी सुद्धा आहे, 8 इथं कॉन्ट्रास्ट सांगतोय. कॉन्ट्रास्टचे कुठले शब्द आहेत, दो, 8, ऑल्दो, इवन दो, नेव्हरदलेस, हे सगळे कॉन्ट्रास्टवाले आहे. दुसरं बघा मोर ओव्हर, आता हा ॲडिशनवाला आहे, अजून, अधिक, तरी सुद्धा. मोर ओव्हर स्मोकर्स ऑल्सो कॉज डिस्कम्फर्ट टू दोज हू इनव्हॉलेंटरली इनहेल स्मोक. डिस्पाईट, आता बघा डिस्पाईट, जरी असे असले तरी, हा कॉन्ट्रास्टवाला आहे. पुढचं बघा दज, हा रिझनवाला आहे. आणि शेवटचा देअरफॉर, हा कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे कॉजवाला आहे. म्हणजे थोडक्यात हे रेडवाले MPSC काय करणार, फिल इन द ब्लँक करून तुम्हाला रेषा देणार आणि खाली 4 पर्यायामध्ये देणार.
मग तुम्हाला माहिती पाहिजे या वाक्याचा सेन्स काय आहे. इथं कॉन्ट्रास्ट सांगतोय, इथं ॲडिशन सांगतोय, इथं रिझन सांगतोय, इथं नंबरिंग सांगतोय, इथं कन्क्लुजन सांगतोय. त्यानुसार तुम्हाला ते शब्द सिलेक्ट करायचे. क्लिअर. पुढचं बघा, सेम मी अजून एक वाक्य केलेलं आहे, म्हणजे एक पॅराग्राफ केलेला आहे. पहिल्या वाक्यात बिकॉज दिसतो तुम्हाला, बिकॉज तो रिझन सांगतोय. नंतर देअरफॉर आहे, तो पुन्हा कॉन्सिक्वेन्सेस सांगतोय. सो दॅट आहे, तिथं तो काय सांगतो आपल्याला, पर्पज सांगतोय की जेणेकरून तो काय म्हणतो बघा, देअरफॉर वी नीड अ बिगर हॉल सो दॅट ॲटलीस्ट 200 पर्सन्स कॅन बी सीटेड, की जेणेकरून 200 लोक बसू शकतील. याच्यात पर्पज आहे. पुढचं बघा, बट आहे, कॉन्ट्रास्ट आहे. दो आहे, कॉन्ट्रास्ट आहे. हाऊएव्हर हा पण कॉन्ट्रास्ट आहे. तर वाक्याच्या सेन्सनुसार आपल्याला अंडरस्टँड करावं लागतं आणि त्यांचा वापर करावा लागतो. मग आता मी कोएसिड डिव्हाइसेस म्हणजे काय सांगितलं, त्यावरती आलेले प्रश्न सांगितले, त्यावरती असा एक पॅराग्राफ मी बनवून दाखवला. मग आता प्रश्न कसा येऊ शकतो एमपीसीला, पीएसआयला, एसटीला, असिस्टंटला, राज्यसेवेला किंवा फॉरेस्टला, एमपीच्या अंडर जोही प्रश्नपत्रिका आहेत इंग्लिशचे, त्याला कसा प्रश्न येऊ शकतो. तर मी एक कॉपी म्हणून फॉर्मॅट बनवला आहे, जे मी आपल्या टेस्ट पेपरला बनवत असतो. बघा 95 नंबर मी असाच एक रॅन्डम दिला मुद्दाम आणि एक प्रश्न बनवला बघा, की बॉल टॅम्परिंग डॅश इन्व्हॉल्व्स रफिंग ऑफ वन साइड ऑफ द बॉल डॅश बाय पिकिंग इट सिम डॅश 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 जे काय असेल त्याने खाली 4 पर्याय दिलेत. असा फॉर्मॅट एमपीसीला येतो. क्लिअर. मग या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही अभ्यास करतात, या फॉर्मॅट जर तुम्ही टेस्ट पेपर ॲक्च्युअली सॉल्व्ह करत आहात, तर मी असं म्हणेल तुमच्या वोकॅबलरी सेक्शन सगळं कव्हर होईल. मी बोललोय मागच्या लेक्चरला की तुमचं फक्त सिनोनिम्स आणि अँटोनिम्स वोकॅबलरी नाही आहे. वोकॅबलरी इज अ ह्यूज कन्सेप्ट. इट इव्हॉल्व्स अ लॉट ऑफ थिंग्स. म्हणजे त्यात सिनोनिम्स आले, अँटोनिम्स आले, होमोनिम्स, होमोफोन्स, खूप काही आहे त्याच्यामध्ये. त्यात एक प्रकार म्हणजे आपला हा कोएसिड डिव्हाइसेस होता. मग असा प्रश्न जो आहे मी हा बनवला आहे. मी ज्या टेस्ट पेपर घेत असतो, राज्यसेवा 21चे जे टेस्ट पेपर सुरू आहेत किंवा मी कंबाईनचे टेस्ट सिरीज सुरू करणार आहे, त्यामध्ये सेम पॅटर्न जे एमपीसीला विचारलं जातं त्याच पॅटर्ननुसार मी जात असतो. क्लिअर. तर असा पॅटर्न असेल आपल्याला. आणि हे जे शब्द दिले मी, आयदर, युजली, दॅट, इफ, हे तिथे जोडावं लागतील, म्हणजे ते अर्थानुसार जोडावं लागतील. मग इफ काय सांगतो, कंडिशन सांगतो, दॅट काय सांगतो, पर्पज सांगतो, युजली काय सांगतो, रेग्युलरिटी सांगतो, आयदर काय सांगतो, ऑप्शन सांगतो, ते तुम्हाला जोडायचे. तर तुम्ही हे वाचून तुम्ही स्वतः उत्तर क्लिक करा. क्लिअर. हे पॉज करा वाटल्यास व्हिडिओ आणि तो स्वतः उत्तर क्लिक करा की काय उत्तर असेल. तर नेक्स्ट बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, ऑनलाईन बॅच सांगतो मी. आमची ऑनलाईन बॅच सुरूच आहे, त्यामध्ये तुम्ही कधीही ॲडमिशन घेऊ शकतात. त्यामध्ये आता आमचं कंजंक्शन चॅप्टर सुरू आहे, कॉम्प्लेक्स सेक्टर्स कंपाऊंड सुरू असेल. येत्या 15 दिवसामध्ये मी माझ्याकडनं पूर्ण बॅच संपवून टाकेन. पण ही बॅच तुम्ही कधीही जॉईन करू शकतात. जर तुम्ही पुढच्या महिन्यातही जॉईन केली तरी तुम्हाला सगळ्या नोट्स, सगळ्या PDF, सगळे व्हिडिओ पहिल्यापासून दिसतील. ते सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ असल्यामुळे त्यामध्ये सगळ्या टेस्ट सिरीज आहे, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहे, कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट सिरीज पण होणार आहे, ओकॅबचे सेपरेट लेक्चर आहेत. असे जे लेक्चर्स असतात कोएसिड डिव्हाइस वगैरे सगळं डिटेलमध्ये तिथं घेत असतो मी. तुम्ही ॲप डाउनलोड करू शकतात किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी बऱ्याचशा नोट्स वगैरे शेअर करत असतो, तुम्ही त्यावरती वाचू शकतात. ठीक आहे. आपण नवीन लेक्चरमध्ये भेटूया पुढच्या वेळेस विथ न्यू चॅप्टर ऑफ वोकॅबलरी. थँक्यू.